अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2 किलो 80 ग्रॅम एमडी जप्त केले आहेत. या कारवाईत सुमारे 3,01,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी सायंकाळी 6:15 वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लालखडी ते सुकडी वनारसी रोड परिसरात अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आझादनगर येथे राहणारा 25 वर्षीय अब्दुल फहीम अब्दुल रहीम, 20 वर्षीय द्वारकानगर येथे राहणारा शेख आयान शेख रमजान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 2 किलो 80 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 3,01,20,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या अंमली पदार्थांच्या साखळीमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या संदर्भात पीआय संदीप चव्हाण यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कारवाई करण्यात आली आहे. कशा पद्धतीने काय आज दिनांक 8/3/2026 रोजी दुपारी 2 वाजता आमच्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला एक बातमी मिळाली की आरोपीनामे अब्दुल फहीम अब्दुल रहीम आणि शेख आयान हे दोघे जणे एका ॲक्टिवा गाडीने एक मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन अमरावतीकडे येत आहेत. त्या माहितीच्या आधारे आम्ही लागलीच वरिष्ठांना माहिती दिली आणि पूर्ण NDPS कायद्याच्या तरतुदी पालन करून एक चांगल्या पद्धतीनं सापळा लावून सरकारी पंच राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष सुमारे 2 किलो 80 ग्राम MD या 2 आरोपीच्या ताब्यातनं जप्त केली आहे. आज या MDची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत सुमारे 3 करोड रुपयाच्या वर आहे. निश्चितच अमरावती शहरामध्ये ही फार मोठी कारवाई मानावी लागेल आणि या गुन्ह्यामध्ये आम्ही यापुढं सदरची MD आरोपींनी कुठून आणलेली आहे आणि कोणाकरिता आणली होती याचा सखोल तपास करीत आहोत. लवकरच एक मोठं रॅकेट यामध्ये उघडकीस येईल असं आम्हाला वाटतं. जे आरोपी सध्या अटक केलेले आहेत त्यांच्यावर या अगोदर सुद्धा अशा पद्धतीचे केसेस वगैरे दाखल आहेत? हो, या आरोपींवर यापूर्वीही MD बाळगण्याची विक्री करण्याची गुन्हे दाखल आहेत.